हरीश राणा हे नाव देशात पहिल्यांदाच इच्छामरणाच्या पॅसिव्ह इथोनेशियाचा अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या केसमध्ये ऐकायला आणि पाहायला मिळाले आहे. त्यांचे वडील अशोक आणि आईने आपल्या मुलासाठी केलेल्या इच्छामरणाच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. अर्थात कोणत्याही आई वडिलांच्या आयुष्यात असा दिवस उजाडू नये अशीच ही घटना आहे. पण परिस्थितीपुढे आई वडील आणि सगळेच खचले आहेत. हरीश हा मूळचा गाझियाबादचा. तो 2013 साली पेइंग गेस्ट म्हणून दुसऱ्याच्या घरात राहत होता आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्यावेळी तो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता. अत्यंत हुशार आणि आई वडिलांशी जिव्हाळ्याने वागणारा हरीश. हरीश आई वडिलांच्या डोळ्यादेखत गेली 12 ते 13 वर्ष कोमात असून अंथरुणाला खिळून आहे. त्याचं कारण आहे अपघात. तो ज्या घरात पीजी म्हणून राहायचा त्याच घराच्या 4थ्या मजल्यावरून थेट खाली पडला. तो दिवस होता 20 ऑगस्ट 2013 रक्षाबंधनाचा. त्या अपघातात त्याच्या मेंदूला मोठी इजा झाली आणि तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला. मात्र तरीही आई वडिलांनी त्याचे संगोपन करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी त्यांनी दिल्लीचे आपले घर विकले, स्वतःची सगळी संपत्ती विकली, सोनं नाणं विकलं आणि 13 वर्ष त्याची सेवा करत राहिले. इतकेच काय तर घरातील प्रत्येक सदस्याने त्याचे डायपर बदलण्यापासून ते लिक्विड फूड नळीवाटे भरवण्यापर्यंत सर्व काही केले. आज ना उद्या त्याच्यात बदल होईल, तो बरा होईल, हा एक आशावाद होता. पण त्या आशावादाला 13 वर्ष सरली होती आणि आता आई वडिलांचे हात थकले होते. म्हणून साध्या भोळ्या आई वडिलांनी न्यायप्रिय मार्गाने न्यायालयात हरीशच्या मशीनवर श्वास घेत जगण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम द्यावा याची जड अंतकरणाने वेदना याची जड अंतकरणाने विनवणी केली. त्यावर न्यायालयीन यंत्रणेत राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजेच सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळावा या विषयावर मोठी चर्चा झाली. कारण अरुणा शानबाग नंतर हे पहिलेच प्रकरण अशा पद्धतीने पुढे आले होते, ज्यात गंभीर आजार आणि पुढे दिसणारा फक्त काळा कुट्ट अंधार होता. थकलेले आई वडील याशिवाय सगळं काही अवघड चित्र पाहायला मिळत होतं. देशभरातील मान्यवरांच्या डॉक्टर समितीने या केसच्या बाबतीत वेदना अधिक आहेत आणि मशीनवर जगणे कमी असे प्रकरण असल्याचे आदरणीय न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भावनिक होत असा हा प्रॅक्टिकल निर्णय दिला. हा निर्णय भारताच्या न्यायालयीन इतिहासातील पहिलाच निर्णय होय. पण या निर्णयामुळे हाल होणाऱ्या आई वडिलांचे आणि हरीशच्या स्वतःच्या जीवाचे वेदनादायी प्रवास थांबणार आहेत हे निश्चित. दैनिक तरुण भारतकडून हरीशच्या दुर्दम्य जगण्याला आणि आई वडिलांच्या भावनिक संघर्षमय प्रवासाला सलाम.